नमस्कार. या गीता संथावर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. य ए न न च्या अनुस्वाराच्या पुढे व आलाय म्हणून अनुस्वाराचा आव. य ए नाव, वचा पाय मोडायचा. वेत्ती, वेवरती आघात कारण पुढे जोडाक्षर. हंता र च्या अनुस्वाराच्या पुढे य आलाय म्हणून अनुस्वाराचा य. च वर्गात येतो य हा. च छ ज झ य हे अनुनासिक. यश्चई, य वरती आघात कारण पुढे जोडाक्षर. यश्चई न च्या अनुस्वाराच्या पुढे म आलाय म्हणून हलंत म. न च्या अनुस्वाराचा हलंत म. मन्यते, म वरती आघात. हतम, उभौ तौ न विजानीतो ना य च्या पुढे ह आलाय. वेगवेगळे हे आहेत अम. नायम, अनुस्वाराचा हलंत म. हंती न हन्यते, ह वरती आघात कारण पुढे जोडाक्षर. य एनं वेत्ति हंतारय, म्हणा. य एनं वेत्ति हंतारय. य एनं वेत्ति हंतारय. य एनं वेत्ति हंतारय. म्हणा. य एनं वेत्ति हंतारय. म्हणा. य एनं वेत्ति हंतारय. छान. य एनं वेत्ति हंतारय. यश्चैनं मन्यते हतम्. यश्चैनं मन्यते हतम्. यश्चैनं मन्यते हतम्. यश्चैनं मन्यते हतम्. परत. यश्चैनं मन्यते हतम्. छान, म्हणा. यश्चैनं मन्यते हतम्. परत एकदा. यश्चैनं मन्यते हतम्. य एनं वेत्ति हंतारय. यश्चैनं मन्यते हतम्. य एनं वेत्ति हंतारय. यश्चैनं मन्यते हतम्. छान म्हणताय, म्हणा. य एनं वेत्ति हंतारय. यश्चैनं मन्यते हतम्. छान. य एनं वेत्ति हंतारय. यश्चैनं मन्यते हतम्. य एनं वेत्ति हंतारय. यश्चैनं मन्यते हतम्. म्हणा एकदा. य एनं वेत्ति हंतारय. यश्चैनं मन्यते हतम्. उभौ तौ न विजानीतो. उभौ तौ न विजानीतो. उभौ तौ न विजानीतो. उभौ तौ न विजानीतो. म्हणा. उभौ तौ न विजानीतो. छान. उभौ तौ न विजानीतो. उभौ तौ न विजानीतो. नायं हन्ति न हन्यते. नायं हन्ति न हन्यते. नायं हन्ति न हन्यते. नायं हन्ति न हन्यते. छान, म्हणा. नायं हन्ति न हन्यते. छान. नायं हन्ति न हन्यते. परत एकदा. नायं हन्ति न हन्यते. उभौ तौ न विजानीतो. नायं हन्ति न हन्यते.
उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते छान म्हणा. उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते छान. उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. परत एकदा. उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते पूर्ण श्लोक बघा. य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. म्हणा. य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते छान म्हणा. य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते छान. य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते परत एकदा. य एवं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. दुसरा अध्याय 19वा श्लोक. य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. अन्वय असा आहे. यः एनं हन्तारं वेत्ति यः च एनं हतं मन्यते तौ उभौ न विजानीतः अयं न हन्ति न हन्यते. आता इथे अयम या सर्वनामाने आत्मा दाखवलेला आहे. हा जो आत्मा आहे तो कसा आहे? तो स्वतः अविनाशी आहे, तो अप्रमेय आहे. हे आधीच्या श्लोकात सांगितलं, 18व्या श्लोकात. या श्लोकात काय म्हणतायत? जे कोणी या अविनाशी आत्म्याला यः एनं हंतारम वेत्ती, या अविनाशी आत्म्याला हत्यारा, वधिक मानतात, हत्या करणारा मानतात. किंवा यः च एनं हतं मन्यते, जे कोणी किंवा जो कोणी मनुष्य या आत्म्याला मारणारा किंवा मारला गेलेला, हतम वा हंतारम मन्यते, जो कोणी या आत्म्याला मारला जाणारा मानतो किंवा मारणारा मानतो. उभौ तौ न विजानीतः, त्या दोघांनाही काहीही कळत नाही, ते दोघही अज्ञजाण. कारण अयम न हंती न हन्यते, कारण हा आत्मा स्वतः मारलाही जाऊ शकत नाही आणि कोणाला मारूही शकत नाही, कारण तो अविनाशी आणि कर्मातीत आहे. तो काही कर्म करूच शकत नाही. कर्म जी घडतायत ती अनात्म जाणीवेतून घडतायत. मी देह आहे आणि मी देह म्हणजेच ते अस्तित्व आहे, या भावनेपोटी कर्म, पुण्य, पाप ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. त्यामुळे न अयम हंती
न हन्यते, तो स्वतः मारला जात नाही, तो स्वतः कोणाला मारत नाही, असा तो अविनाशी अप्रमेय आत्मा आहे. त्यामुळे त्या आत्मभावनेने प्रेरित होऊन शोकाचा त्याग कर आणि युद्धाला सिद्ध हो, असं 19व्या श्लोकात भगवंत सांगतायत.